पुण्यामध्ये 22 ऑगस्टला काँग्रेसकडून छात्रों की गूंज या कार्यक्रमाचे आयोजन। राहुल गांधी हे विद्यार्थ्यांसोबत संवाद साधतील। लोकसभा सचिवालयाची विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना नोटीस। अमित शहांवरच्या वक्तव्याच्या प्रकरणी 28 ऑगस्ट पर्यंत उत्तर मागितलंय। भाजप खासदारांनी लोकसभा अध्यक्षांकडे तक्रार केली होती। राहुल गांधी नेमकं काय उत्तर देणार याकडे लक्ष। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यतीत केला पशुपक्ष्यांसोबत वेळ। काल लाल किल्ल्यावरती जाण्यापूर्वीचा व्हिडिओ मोदींनी इंस्टाग्रामवरती शेअर केलाय। मुंबईमधील ऑटो चालकांना मराठी शिकण्यासाठी आणखी 6 महिने द्या। राष्ट्रवादीच्या हिंदी विभागाची परिवहन मंत्र्यांकडे मागणी। चालकांना शिकण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला नसल्याची तक्रार। डोंबिवली पश्चिमेमध्ये खड्ड्यांच्या विरोधात नागरिक आक्रमक। माती नको पक्का रस्ता देण्याची आंदोलकांची मागणी। प्रशासनाला 47 तासांचा अल्टिमेटम। नाशिकमधील त्र्यंबकेश्वर या ठिकाणी दर्शनासाठी श्रावण महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती भाविकांची गर्दी। मात्र रस्त्यांची कामं अर्धवट असल्यामुळे भाविकांना त्रास होतोय। पर्यायी रस्त्यांची अवस्था देखील अत्यंत वाईट असल्यामुळे भाविकांनी नाराजी व्यक्त केली। रत्नागिरी जिल्ह्याच्या दापोली तालुक्यामधील आंजर्ले आडे या मार्गावरच्या रस्त्यांची चाळण झाली आहे। पावसाळ्यात खड्ड्यांमुळे शाळेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना कसरत करावी लागते। रस्त्याच्या दुरावस्थेचं विद्यार्थ्यांनी रिपोर्टिंग केलं आणि तातडीनं रस्ता दुरुस्त करण्याची मागणी आहे। उल्हासनगरमध्ये टी गेटर जीन्स कारखान्याची भिंत कोसळली। जीन्स रोलचा अतिदाब वाढल्यामुळे भिंत कोसळल्याची माहिती आहे। सुदैवानं कोणाला दुखापत झाली नाही। मोठी जीवितहानी देखील टळली आहे। सिंधुदुर्गातल्या वैभववाडी इथल्या भुईबावडा घाटामध्ये दरड कोसळली। यामुळे गगनबावडा खारेपाटण या राज्य महामार्गावरची वाहतूक ठप्प झाली आहे। वाहतूक करूळ मार्गे वळवण्यात आलेली आहे। पुण्यातल्या चाकणमधील उद्योग सोयी सुविधांमुळे त्रस्त असताना आता माथाडीच्या नावाखाली गुंडगिरी सुरू असल्याचं समोर आलंय। एका कर्मचाऱ्याला माथाडी देण्यावरून मारहाण करण्यात आलेली आहे। सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांकडून दादागिरी सुरू असल्याचा आरोप आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये स्वातंत्र्य दिनाच्या रॅलीमध्ये तरुणांची हुल्लडबाजी। चालत्या दुचाकीवरती उभं राहून नोटांची उधळण। या रॅलीमध्ये एका राजकीय पक्षाचे 2 नगरसेवकही उपस्थित होते। पैशांची उधळण करतानाचा हा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय। चंद्रपूरमध्ये क्रांती दिनाच्या निमित्तानं तिरंगा रॅलीचं आयोजन। हजारोंच्या संख्येने तरुणांचा सहभाग। बाईक रॅलीचं देखील आयोजन। पुण्याच्या हडपसरमधल्या आदिवासी वसतिगृहामध्ये विद्यार्थ्यांच्या उपोषणाचा 4था दिवस आहे। आर्थिक मदत, महागाई भत्ता आणि नवीन वसतिगृहाच्या मागणीसाठी आंदोलन। रायगडमध्ये मुंबई गोवा महामार्गावरती ठाकरेंच्या शिवसेनेचे संपर्क प्रमुख संजय कदम आणि नंदू शिर्के यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं। महामार्गावरच्या खड्ड्यामध्ये झाडं लावून त्यांनी आंदोलन केलंय। संभाजीनगरमध्ये रागाच्या भरात एका व्यक्तीने स्वतःची कार पेटवल्याची घटना घडली आहे। या गाडीला जामर लावल्याच्या रागामधून गाडीला त्यानं आग लावली। पोलिसांनी दुर्लक्ष केल्याचा देखील आरोप आहे। पाहूया पुढची बातमी। पुण्यामधील वाघोली केसनंद रस्त्यावरती नागरिकांनी आंदोलन केलंय। रस्त्याच्या कामाला विलंब झाल्यामुळे ठेकेदारावरती कारवाई करण्याची मागणी करण्यात आली। पीडब्ल्यूडी अधिकाऱ्यांचा निषेधही वर्तवण्यात आलेला आहे। पुढची बातमी आहे बीडमधील विलास घुलेच्या प्रकरणामध्ये कुटुंबानं मोर्चाची हाक दिलेली आहे। खासदार बजरंग सोनवणे यांचा मुलगा सौरभ सोनवणे यांच्या अटकेच्या मागणीसाठी 21 ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा काढला जाणार आहे। गेल्या 12 दिवसांपासून रमेश घुले यांचं आमरण उपोषण सुरू आहे। स्वातंत्र्य दिनाच्या रात्री मंगळवेढ्याचे जवान शहीद झाले। श्रीनगरमध्ये वैभव अवताडे यांना वीरमरण आलंय। लष्करी इतमामामध्ये अंत्यसंस्कार। 13,000 कोटींच्या ड्रग्सच्या प्रकरणामधील वॉन्टेड आरोपी पुण्यामध्ये आणणार आहे। वीरेंदर बोसाया याला आज कोर्टामध्ये हजर करण्याची शक्यता आहे। नागपूरमधल्या कोंढाळीतल्या एका रिसॉर्टमधल्या स्विमिंग पूलमध्ये बुडून 7 वर्षांच्या बालकाचा मृत्यू। या प्रकरणी बालकाच्या वडिलांच्या तक्रारीनंतर रिसॉर्टच्या व्यवस्थापनाच्या विरोधात कोंढाळी पोलिसांमध्ये गुन्हा दाखल। कल्याणच्या गोदरेज हिल परिसरामधल्या ब्लिंकिटच्या स्टोअरमध्ये किळसवाणा प्रकार समोर आलाय। आईस्क्रीमच्या क्रेटमध्ये चक्क उंदरांचा वावर। ग्राहकाकडून पोलखोल झाली आहे।
नागपूरमध्ये पोलीस दलामधील या अधिकाऱ्यानं आत्महत्या केली. ज्ञानेश्वर झोल असे या आत्महत्या केलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षकांचं नाव आहे. पीसीएमटी क्वार्टर्समध्ये त्यांनी आत्महत्या केली. या आत्महत्येमागचं ठोस कारण अद्याप अस्पष्ट आहे. बारामती पोलिसांकडून पिस्तूल काडतुसांसह एकाला अटक. प्रदीप नकाते असं अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचं नाव आहे आणि त्याचे 3 साथीदार फरार झालेत. पोलिसांनी त्या साथीदारांचा शोध सुरू केलाय. भंडाऱ्यामध्ये दुचाकीवरून जाणाऱ्या दोघांवरती तलवारीनं हल्ला केल्याच्या प्रकरणी पोलिसांकडून 2 सख्ख्या भावांना अटक. जुन्या वादामधून या भावांनी शुक्रवारी हल्ला केला होता. वर्ध्यामध्ये धामणगाव परिसरात बकऱ्या चारण्यासाठी गेलेल्या 55 वर्षाच्या शेतमजुरावरती वाघानं हल्ला केलाय. गजानन नागोसे यांनी आरडाओरडा आणि प्रतिकार केल्यामुळे वाघानं जंगलाकडे धूम ठोकली. गजानन यांच्या पाठीला, मांडीला आणि डोक्याला दुखापत झालेली आहे. नागपूरमधल्या कोंढाळीतल्या एका रिसॉर्टमधल्या स्विमिंग पूलमध्ये बुडून 7 वर्षाच्या बालकाचा मृत्यू झालाय. वडिलांच्या तक्रारीनंतर रिसॉर्टच्या व्यवस्थापनाच्या विरोधात गुन्हा दाखल. नाशिकमधल्या सीबीएस परिसरामध्ये बसमध्ये चढण्याच्या मुद्द्यावरून 2 तरुणांमध्ये हाणामारी झाली. याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. अन्न आणि औषध प्रशासनामधील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना स्वातंत्र्यदिनी देण्यात येणाऱ्या जंक फूडवरती बंदी. कर्मचाऱ्यांना केळी, सफरचंद आणि संत्री देण्यात आली. नागरिकांना सुरक्षित आणि पौष्टिक अन्न मिळणं हीच खरी अन्न स्वायत्तता असल्याचं तुकाराम मुंडेंनी स्पष्ट केलंय. रायगडच्या माणगाव तालुक्यामधील साई गावच्या लोकमान्य ज्ञानदीप शाळेचं नाव बदललं. सुनील तटकरे विद्यालय असं नामांतर झालंय. तर वरदा तटकरे यांच्या हस्ते शाळेच्या नव्या इमारतीचं उद्घाटन. रायगडच्या अलिबागमधील खुटल ठाकूरवाडी आणि आदिवासी वाडीमधल्या गावकऱ्यांचा अजूनही खडतर प्रवास. स्वातंत्र्याला 80 वर्ष झाली तरी अजून रस्ते नाहीत. संतप्त गावकऱ्यांचा सवाल. रत्नागिरीतल्या आंबवली देऊळवाडी परिसरामध्ये बिबट्याचा वावर. घराच्या परिसरामध्ये बिबट्या फिरत असतानाचं दृश्य सीसीटीव्हीत कैद झालं. परिसरामध्ये भीतीचं वातावरण. कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या मंदिरामध्ये आता वृक्ष प्रसाद दिला जाणार आहे. अभिषेक दर्शन घेणाऱ्या भाविकाला मंदिर संस्थांकडून रोप वृक्ष प्रसाद म्हणून दिलं जाईल. अभिनेते सयाजी शिंदे यांच्या हस्ते या वृक्ष प्रसाद कार्यक्रमाला सुरुवात झाली. बीडच्या वैजनाथ मंदिरामध्ये पहिल्या श्रावण सोमवारच्या पार्श्वभूमीवरती देवस्थान ट्रस्टची जय्यत तयारी. लाखो भाविकांची या ठिकाणी गर्दी होती आहे. चिपळूणमध्ये प्रो गोविंदाचा थरार. उमेश सकपाळ यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने रंगली भव्य दहीहंडी स्पर्धा. रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांची प्रमुख उपस्थिती. श्रावण मासाच्या निमित्ताने जयभवानी ग्रुप तर्फे कावड यात्रा. ढोल ताशांच्या गजरामध्ये पारंपरिक वेशभूषेत भक्तीचा जल्लोष. भवानी माता मंदिरामधून ही यात्रा रवाना झाली. 2 दिवसांच्या प्रवासानंतर रामेश्वरमध्ये महादेवाला जलाभिषेक. झारखंडमधल्या विद्यार्थी आंदोलनाचा आजचा 23वा दिवस आहे. झारखंड लोकसेवा आयोगामधील परीक्षा गैरप्रकारावरून आंदोलन सुरू आहे. आज राज्यामधील 24 जिल्ह्यांमध्ये सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन केलं जाणार आहे. आंदोलक विद्यार्थ्यांचा सरकारला 18 ऑगस्टपर्यंतचा अल्टिमेटम. केरळच्या शबरीमलामधील प्रसिद्ध अय्यप्पा मंदिर आज खुलं होईल. 5 दिवसांच्या पूजेसाठी मंदिराचे दरवाजे भाविकांसाठी उघडतील. 21 ऑगस्टला पूजेच्या नंतर पुन्हा एकदा मंदिराचे दरवाजे बंद होतील. सिक्कीममधल्या ग्यालशिंग या ठिकाणी मोठं भूस्खलन. डोंगराचा एक मोठा भाग अचानकपणे कोसळला. त्यामुळे रस्त्यासह आजूबाजूचा परिसर गाडला गेलाय. सततच्या पावसामुळे डोंगराळ भागामध्ये भूस्खलनाचा धोका वाढतोय. छत्तीसगडमधल्या कोरबा इथे सततच्या पावसामुळे बांगो धरणाची पाण्याची पातळी वाढली आहे. वाढत्या पाण्याच्या पातळीमुळे धरणाचे 7 दरवाजे उघडण्यात आले. बांगो धरणामधून अंदाजे 25,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. नदी काठावरच्या गावांना सतर्कतेचा इशारा.